हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल. मी तुमची तुमचं स्वागत आहे गाईज आमच्या न्यू ब्लॉग मध्ये. मला हसून देऊ राहिले ह्या. तुला कसं वाटतंय आपण आज पार्टीला चाललोय तर त्याबद्दल? दीक्षा दीदी तुला कसं वाटतंय? एकदम असं नवीन काहीतरी केल्यासारखं. पूजा तुला? एकदम मस्त. पल्ले तुला? जाऊ द्या, पुढच्यांना काहीच इंटरेस्ट नाहीये ब्लॉग मध्ये म्हणून आम्ही काढलाय. सो गाईज, आम्ही नेमकी पार्टी माहिती आहे कोणती करणार आहोत? लोक चिकनची पार्टी करता, आम्ही डायरेक्ट खिचडी करणार आहोत. कारण की आमच्यामध्ये माळकरी माणसं आहेत, बघू शकता तुम्ही. ते आम्ही, तुला कसं वाटतंय आता आपण पार्टी करायला चाललो तर? तिला बोलताच नाही येत, करायची जागाच नाही. किती लांब आहे काय माहित. आणि हे देख सकते हो, नो पल्लवीच्या घराकडे जाण्याचा रस्ता तुम्ही बघू शकता किती डेंजर आहे. यांना हसू येऊ राहिलाय, मी ब्लॉग काढू राहिले म्हणून. बघू शकता तुम्ही गाईज. आणि बघू शकता आमची समृद्धी डॉन डॉन. आणि पुढे माझी आत्याबाई आणि तिची जोडीदारी. तर गाईज, आम्ही आलेलो आहोत, पण मग खिचडी करायसाठी लाकडच गोळा करून ठेवली आहेत. सांगू राहिले, मग बघू आहेत का नाही. गाईज बघू शकता तुम्ही, पल्लवीने आमच्या स्वागतासाठी रांगोळी किती भारी काढलेली आहे. बघू शकता रील स्टार साठी एवढं वाटलं. पल्लवीच्या घरी येऊन खूप भारी घर आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही काय बोलू शकता समृद्धीच्या घराबद्दल? काय समृद्धीचे सॉरी पल्लवीचे. तर गाईज आता बघू शकता इकडं तुम्ही, आम्ही सगळं तर गाईज बघू शकता तुम्ही, आता इकडं काय कापण्याचं काम चालू आहे. आणि इकडे दोघी जणी पान पिऊ राहिल्या आणि माझ्या तोंडाला पाव राहिली, ती चूल मांडू राहिली. आणि मी बस राहिले पहिले तिथं स्टार ना काळ होईल म्हणून. मी काय करू हे पात्या करणार तर मी नाही काढणार रोशनी. गाईज तुला कसं वाटतंय कांदा कापताना? वारा नको तिथं असे घे. कांदा कापून राहिले गाईज मी. क्या दिन आ गया मेरे ऊपर. मी कांदा काप रही हूँ. नाही जाऊ दे, नाही जमलं तर मग पायावर काय सांगत आहे. चूल मांडलेली आहे बघू शकता. आणि आता आम्ही फाट्या आणायला चाललो. कुठं फाट्या आणायला? तू का बस. तर गाईज आम्ही आता फाट्या आणायला चाललो, बघू शकता तुम्ही. पल्लवी कुठून येऊ राहिली फाट्या आणायला, तिलाच माहित कुठं. गाईज फाट्या आम्ही घेतल्या आहेत, आता चाललो आम्ही फाट्या. वांग्यांमुळे भांडण होऊ राहिले, म्हणतो ती गिचेच ताटात टाकायचं. Shut up. आणि ही गौऱ्या घेऊन आलेली आहे आज. आम्हाला पाहिले तर लयच काम करत सुटले. आता चूल पेटवायचं काम चालू आहे. कागद गवसू राहिले आणि कलाक आता चूल पेटवणार आहे. काडीची पेटी आहे. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही पल्लेनी लय मोठं पातीला घेऊन आले. सोललेले शेंगदाणे आहेत आणि समी बोलू राहिली का बा शेंगदाणे सोलायचे का, म्हणजे झालं का नाही? बरोबर आहे. ही तो पेटलेली आहे. तुम्हाला कसं वाटतंय आज पार्टीला आलोय आपण? बेस पाय ना खाली तर बस.
बाईची फिलिंग डायरेक्ट ढगात आहे. उडीच तो पेटली. तो गाईज आता तो गाईज इकडं मसाले फोडायचं काम चालू आहे. एवढं नाही टाकायचे का? आपण पल्ली बघू शकता तुम्ही पहिल्यांदा हिला माझ्या ब्लॉग मध्ये पाहिला असं. नाही तर मी सगळे पहिल्यांदाच आले ना माझ्या ब्लॉग मध्ये, तर मग एक नाव सांगायची. गाईज मी तुम्हाला ओळख देते करून. ही आत्याबाई काय नाव आणि ही जयश्री आहे, ही पल्लवी, ही वेदिका, ही पूजा, ही कल्याणी, हिला माहित असेल कल्लू आका मी सांगते. आणि ही काय दीक्षा दीदी, दीक्षा नाव आहे तिचा. आणि ही कोण आहे समृद्धी. मसाले काढायचं काम झालेलं आहे. इकडं तेच आग बळीये वटाणे तिथं गाईस माझ्या धाकांनी आणि वटाणे सुद्धा लपून ठेवले. म्हणजे किती वाईट गोष्ट. कचरा भरायला लावून दिलंय. तेल पे ये दिन आएगा मैंने सोचा नाही समृद्धी. किसका आलो मी किती काम करतायत हत्यार असं. या अशी येडी गॅंग बघा आमची खिचडी. घे ना बघ. ही आहे पली डोशी. तिचे केस फुलले. मी पण गाइस देख सकते हो कुरकुऱ्या म्हणजे घेऊन आलेलो आहोत आम्ही. आणि सगळे तुटून पडलेले आहेत, पण मग आम्हाला कुरकुऱ्याच नाही देऊ राहिले. पाहिलं ना किती ये ना आयन साफी आहे हमारे साथ. किती गद्दार पण का नाही, बरोबर ना? हा द्या सगळं कुसली. तो गाइस या खाया काय हादोड बसलेले आहेत सगळे इथं. तर गाइस आमचे ग्रुप मधला भुकड सगळं सापडलं तरी चाटत बसलंय. आता माझ्याकडे द्यायला सारखं माझं सगळं खाऊन झालं. तर गाइस डायरेक्ट आम्ही मवाची दारू आणलेली आहे पार्टी मध्ये. हे बघा ही डायरेक्ट खिदळून हसत सुटले. आणि आम्ही तर बिग फॅन आहेत मवाची दारूचे. किती कसे आहेत लय गॉड. येडी गँग आहे सर्व. दूध वाटत हिंडते. ही बघितलं ना किती घाण बोलता आमच्या ग्रुप मध्ये. शिजली बटाटा कच्चच होत नाही काय कच्च. आम्ही डायरेक्ट बँड आणलंय, पण तो बिघडलाय. तर पल्लवी सुधरवू राहिले त्याला. सुधरला का मग आम्ही तुम्हाला दाखवू पुढं कशी आमची बसून घेतलाय डान्स देतच नाही आता. मागून तू यांचं सगळ्यांचं गायलाच टाइमपास चालू आहे बघा. हिच्या अंगात ना मंजुलिका बसलेली आहे, नीच्या अंजलिका बसलेली आहे. मी बँड सुद्धा हे सगळ्या जण यांना पाहू राहिलं. पण आहे दोस्ती का वास्ता. दोस्ती का वास्ता सुरत होते तेरी
यांचा कपल डान्स चालू आहे. सेपरेट घेतात. चालू आहे. ताट सेपरेट नाही, अजिबात नाही. मी आणि समी एकच ताटात खाणार आहोत. तुम्ही खा, मला सेपरेट. गाईज आम्ही डायरेक्ट परत काढलेली आहे जेवणासाठी. ही मोठी परत आहे ती आम्ही घेतली आणि इकडे बघू शकता आमची खिचडी उघडते. ह्या खिचडी सर्व रोशनीने खराब केली. म्हणजे मी काय तर गाईज खिचडी मीच बनवलेली आहे आणि ह्या फक्त आयत्या जेवरा. खोटं नाही बोलत मी गाईज. तुम्हाला वाटतं मी खोटं बोलेन? गाईज लय भूक लागलेली आहे आणि यांचे पाहत एकदम समृद्धीचं तर तोंडच उतरून घे. ते टाका, आम्ही 4 जण आहेत. थांब मी काढते. बस एवढा नाही चिटिंग आहे. मला अरे कांद्याचं साल काढायचं तरी कष्ट घ्या. हा ना यार, कांदा द्या ना. तर गाईज कांद्यावरून आमची डायरेक्ट भानगड चालू आहे. अरे यार आम्हाला वाढा ना. व्हिडिओ समृद्धी का ग पल्लवी वाढायचं काम चालू आहे. एवढी रागातच वाढून आम्ही दोघींनीच राहिले. एवढी खिचडी घेतली. डक खारून उठल्या या दोघी जणी ह्या. आणि आमची तर अजून आम्ही 4 जणी आहेत. जास्त टाक. सगळी ती पातीलाच ठेवून दे वाटलं. 3 जणी जेवा. येतो थोडं थोडं पाती. नाही पण आमचा मोठा आहे. मग बस आम्ही दोघी बरोबर बसलो. अगं मोठा म्हणजे परत मोठी आहे ना. गार पडायलाच 1 तास लागेल तेवढं आपण खाऊन तो काय सगळे खायला तुटून पडले. स्माइल द्या. खाऊन मीठा मीठ. तू क्या बोलना चाहती है? बोल सकते एक बार. मैं आपसे आणि टू टू टू. तो गाईज जेवायला तुम्ही येऊ शकता. अरे एक टाक ना. भाज्या सर्व काढून टाक. खाऊन घ्या का तुमच्या काय. जयश्रीचे बटाटे आहेत, माझे नाही बाबा. मी बटाटे खाल्ले माझे. रोशनी बाई एक हातात गप्पा खातील तर दे. परातीत जेवण करून राहिले ते. नाक करते का? परातीत जेवायलाच लागतंय. आमच्या भाज्या एवढा भात आहे जेवण चांगलं. सगळ्यात जास्त भात आहे तुमच्याकडे बरं का. माणसं कवडे बाटा कवडे. गाईज भाज्या तर सगळ्या टाकल्या बरं का. पण ह्या भाज्या पहा ना कुठे लावल्या आहे. वरती आमचा भात अजून संपलाच नाही. याचं डिस्कशन चालू आहे की खिचडी इतकी उरली ती काय करायची आहे काय नाही. आम्ही म्हणून आता बाईला बांधून जाऊ घरी. तिचं घर जवळ आहे. अरे 1:30 वाजला रे. 1:30 वाजला. ये बस. 4 दिवसापासून बघ काय. 4 दिवसापासून भुकेला आहे. ती 4 दिवसापासून भुके म्हणून तिला बघ आम्ही सांगतोय खा. हीच चाललंय शेंगदाणे शेंगदाणे. पली सगळ्यांना उरकवायची मागे लागली ती खिचडी. घरी जाऊन आम्ही समीना 4 दिवसापासून उपाशी आहे. एवढं खाऊन राहिले तर बस कधी. आमचं खाऊन बी झालं तरी अर्धा बघून डबल खेळ. आम्ही जेवण करून बसलेलो आहोत दोघे जणी. अजून एक खिचडी आहे. यांचं पाठ चाललंय. मला ऊस खायचा आहे म्हणजे मी खाऊ नाही राहिलो. आता ऊस कबूल करायला
आमचं जेवण झालेलं आहे त्यांची गर्दी चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि मी आता ना मावशी टाइम काय होणार आहे? जेवण झालं ना आता भांडी घासायचं काम. आम्ही फक्त खाऊन बसलोय. आहेत खा. आम्ही दोघींनी स्वयंपाक बनवला होता त्याच्यामुळे आम्ही शांत बसलो. आईला सुन नाही पाहिजे कामवाली मी किती बघू शकता डायरेक्ट कोयता आणलाय मर्डर करायला. कोयता कापून टाकीन छाटून टाकीन सगळा सिस्टम फड. आम्हाला यांनी ऊस आणायला म्हणून ऊस बघा किती केवढूसा घेऊन आले. तुम्हाला जर ऊस लागत असेल तर पल्लवी भोसले हिच्याकडे संपर्क साधा. मी खाली नंबर देऊन टाकीन. तर गायज आमची ट्रिप संपली. आता आम्ही चाललो बघू शकता ऊस खात. सगळे माय पोट भरला म्हणून नाही मी ऊस खात. माझा व्हिडिओ नाही घेतला तू. आणि आम्ही हे गाईज हॅलो रोशनीचे फॉलो. चला तो हम चले. हे सगळं माझे फॅन लोक आहे. फॅन लोक